Good morning, guys. Today we are discussing about the most important topic. Okay, चला बघा आपला जो टॉपिक चालू आहे तो आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट. बरोबर आहे का? चला याच्यामध्ये आपण काय काय डिस्कस केलेलं आहे सांगा बरं. ओके, ऑलरेडी आपण याच्यामध्ये ग्लायकोलायसिस, ठीक आहे, ग्लायकोलायसिसच्या आधी सेल्युलर रेस्पिरेशन डिस्कस केलं होतं. ओके, सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये आपण बघितलं होतं की ज्या पद्धतीनं ग्लुकोजचं ब्रेकडाऊन व्हायले, ओके, स्टेप बाय स्टेप ब्रेकडाऊन व्हायले आणि त्याच्यापासून काय रिलीज व्हायली, एनर्जी रिलीज व्हायली. ठीक आहे, या प्रोसेसला सेल्युलर रेस्पिरेशन म्हटलं. सेल्युलर रेस्पिरेशनचे दोन टाईप बघितले आपण, एरोबिक रेस्पिरेशन, अनएरोबिक रेस्पिरेशन. ठीक आहे, त्यानंतर आपण ग्लायकोलायसिसकडे आलो होतो. ठीक आहे, ग्लायकोलायसिसमध्ये सुद्धा आपण काय डिस्कस केलं होतं की ग्लायकोलायसिस म्हणजे काय असतं, तर ग्लुकोजचं एक ब्रेकडाऊन आहे आणि हे कुठं व्हायले, तर सायटोप्लाझममध्ये होते. बरोबर आहे का? द ब्रेकडाऊन ऑफ glucose takes place into the cytoplasm, okay, and they produces टू मॉलिक्युल्स ऑफ इच कंपाऊंड. प्रत्येक कंपाऊंडचे दोन दोन मॉलिक्यूल तयार केलं, जसे की 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP, 2 मॉलिक्युल्स ऑफ NADH2, 2 मॉलिक्युल्स ऑफ FADH2, 2 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर. बरोबर आहे. आणि शेवटी जो पायरुविक ॲसिड आहे, ओके, ॲक्च्युअली दिस इज द 3 कार्बन कंपाऊंड अँड नाव दे गेट कन्व्हर्टेड इन टू द ॲसिटिल कोएन्झाईम ए बाय रिलीजिंग कार्बन डायऑक्साईड अँड द NADH2. ठीक आहे, अशा प्रकारे आपण ग्लायकोलायसिस डिस्कस केलं होतं. त्यानंतर आपण क्रेब्स सायकलकडे गेलो होतो. मग क्रेब्स सायकलमध्ये आपण काय डिस्कस केलं होतं, तर ही जी क्रेब्स सायकल आहे, इट इज डिस्कवर्ड बाय सर हॅन्स क्रेब इन द सेल ऑफ पीच. ठीक आहे, नाउ द ॲसिटिल कोएन्झाईम ए enters into the Krebs cycle and it react with 4 carbon oxaloacetic acid and they produces 6 carbon compound, that is the citric acid compound. Yes, and this citric acid compound is the first stable compound of the Krebs cycle, hence it is also called as a citric acid cycle. म्हणून आपण Krebs cycle आणखीन एक नाव दिलं होतं, तर citric acid cycle. बरोबर आहे का? हे सुद्धा आपण याच्याबद्दल सुद्धा डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, त्याचबरोबर आपण बघितलं की हा जो ॲसिटिल कोएन्झाईम आहे, दे विल बी कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड अँड दे हॅव प्रोड्यूस्ड और दे हॅव फॉर्म द कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड द एनर्जी. ओके, अँड दिस एनर्जी इज द NADH2, FADH2, ओके, अँड द ATP. येस, चला याच्यानंतर आपण एंट्री केली होती ETS मध्ये, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम चेन. बरोबर आहे. मग या ETS मध्ये आपण काय डिस्कस केलं होतं, तर हा जो ETS आहे, ॲक्च्युअली इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम, इट विल बी ऑपरेटेड, इट विल बी कंडक्टेड, इट विल बी फॉर्म्ड इन टू द मायटोकॉन्ड्रिया. बरोबर आहे का? मग या मायटोकॉन्ड्रियामध्ये काय होतं आहे, ओके, या ETS मध्ये जे काही वरच्या प्रोसेसमध्ये प्रोडक्ट तयार झालेले आहेत, वरची प्रोसेस म्हणजे कोणती, तर ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल. ओके, द प्रोडक्ट फॉर्म्ड इन अबोव प्रोसेस, that is NADH2 and FADH2, they comes into the ATS. ओके, आणि हे कुठे येत आहेत, ते ETS मध्ये येतात, मायटोकॉन्ड्रियामध्ये येतात. ओके, आणि आल्यानंतर काय करताय, ॲक्च्युअली 1 मॉलिक्यूल ऑफ NADH2 गिव्स 3 मॉलिक्युल्स ऑफ ATP, 1 मॉलिक्युल्स ऑफ FADH2, इट गिव्स 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP. बरोबर आहे का? एक मॉलिक्यूल FADH2चा आपल्याला काय करतोय, तर 2 ATPचे मॉलिक्यूल देतोय. ठीक आहे, ॲक्च्युली त्याचबरोबर डायरेक्ट सिंथेसिस ऑफ ATP, कार्बन डायऑक्साईड, वॉटर, दे ऑल्सो कम्स इन टू द ETS सायकल. हे सुद्धा कुठे येत आहेत, तर ETS सायकलमध्ये येतात. येत्या लक्षामध्ये. मग अशा प्रकारे ही ETS सायकल काय केली जाते, ओके, ऑपरेट केली जाते. कुठं, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये. बरोबर आहे का? आणि आपण बघितलं इन एरोबिक रेस्पिरेशन द कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज टेक्स प्लेस अँड दे रिलीजेस हाय अमाऊंट ऑफ एनर्जी, दॅट इज द 38 ATP. किती ATP देत होतं, तर 38 ATP. बरोबर आहे का? चला त्यानंतर आपण काय ATPकडे आलो होतो. आपण ATP म्हणजे काय, ॲक्च्युअली इट इज द एनर्जी रिच मॉलिक्यूल. ATP म्हणजे हा एक एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे. बरोबर आहे का? आणि या ATPकडे बघितलं आपण, तर हा कशापासून तयार झालेला आहे, तर इट इज फॉर्म्ड फ्रॉम, ओके, ॲडेनाइन, रायबोज अँड फॉस्फेट ग्रुप. ओके, दॅट इज द 3 फॉस्फेट ग्रुप. ओके, कॉमनली ॲडेनाइन अँड रायबोज शुगर वी कॉमनली कॉल्ड ॲज इट इज द ॲडेनोसाईन. बरोबर आहे का? ॲडेनोसाईन. मग अशा प्रकारे या ATPचं नाव काय पडलं, ॲडेनोसाईन. 3 फॉस्फेट आहेत म्हणून ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. ज्या वेळेस आपल्याला एनर्जीची गरज लागेल, ड्युरिंग द रिक्वायरमेंट ऑफ एनर्जी वी कॅन ब्रेक द बॉन्ड अँड रिलीजेस एनर्जी. ठीक आहे, आणि अशा प्रकारे आपण ATPला आणखी एक नाव दिलं होतं, इट इज द करन्सी ऑफ एनर्जी. बरोबर आहे का? हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे.
ठीक आहे. आता आपण स्टार्वेशन बद्दल सुद्धा डिस्कस केलं होतं. याच्याबद्दल मी सांगितलं होतं तुम्हाला, ज्या वेळेस आपल्याकडे स्टार्वेशनची, हंगरिंगची किंवा एक थर्स्टिंगची, ठीक आहे, फास्टिंगची ज्यावेळेस कंडिशन असेल, म्हणजे भूक लागलेली आहे आपल्याला, ठीक आहे, आपलं फास्टिंग आहे, उपवास आहे, किंवा एखादं आणखीन स्टार्वेशन, उपासमारीची वेळ आहे, त्यावेळेस काय होतं, आपल्या बॉडीमधले पूर्ण कार्बोहायड्रेट संपून जातात, बरोबर आहे की नाही. द कार्बोहायड्रेट दे विल बी ओके, इट विल बी vanish in our body, पूर्ण संपतात, they will be completely utilized in our body. That time we goes toward the protein and the lipid for the energy. त्यावेळेस आपण काय करतो, एनर्जीसाठी कोणाकडे जातो, प्रोटीन आणि लिपिडकडे जातो, बरोबर आहे. मग त्यावेळेस काय होतं, जे प्रोटीन असतात ना, या प्रोटीनचं रूपांतर अमायनो ॲसिड्समध्ये होतं. द प्रोटीन्स गेट कन्वर्टेड इंटू अमायनो ॲसिड अँड द फॅटी ॲसिड, दॅट इज द लिपिड, लिपिड गेट कन्वर्टेड इंटू द फॅटी ॲसिड. त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, फॅटी ॲसिडमध्ये. आणि हे दोघंही दे विल बी एंटर इंटू द वेअर ॲसिटिल कोएन्झाइम ए. ठीक आहे, अशा प्रकारे हे ॲसिटिल कोएन्झाइममध्ये एंटरमध्ये करतात. ओके, हे सुद्धा, याची सुद्धा आपण डायग्राम बघितलेली आहे. हे डायग्राम तुम्हाला एक्झामला पडते, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, चला आता अनएरोबिक रिस्पिरेशन मधलं आपल्याला बघायचं आहे. आता अनएरोबिक रिस्पिरेशन, ओके, याच्यामध्ये कशी कंडिशन आहे, चला बघा. आता हेडिंग टाका, अनएरोबिक रिस्पिरेशन. ठीक आहे, चलो देखो अब क्या होता है अनएरोबिक रिस्पिरेशन. ॲक्च्युली अनएरोबिक रिस्पिरेशन जे आहे, ओके, काही असे ऑर्गॅनिझम्स आहेत जसं की बॅक्टेरिया, ओके, मॅक्झिमम बॅक्टेरिया आहेत, ओके, मेनी बॅक्टेरिया दे परफॉर्म अनएरोबिक रिस्पिरेशन. येत्या लक्षामध्ये भरपूर असे बॅक्टेरिया आहेत, त्यांना एनर्जी मिळवण्यासाठी ते अनएरोबिक बॅक्टेरिया दे परफॉर्म द अनएरोबिक रिस्पिरेशन. कारण त्यांना ऑक्सिजनची गरज लागत नाही आहे, ते काय करतात, विदाऊट ऑक्सिजन त्यांची एनर्जी मिळवतात. ओके, मग या अनएरोबिक रिस्पिरेशनमध्ये 2 स्टेप असतात. पहिली स्टेप ग्लायकोलायसिस आणि दुसरी स्टेप फर्मेंटेशन. ओके, बघा इकडे लक्ष द्या. आता समजा बघा, ओके, सपोज दिस इज द ग्लुकोज. ओके, ग्लुकोजचं काय होतं, ग्लायकोलायसिस झालं, बरोबर आहे का. फर्स्ट स्टेप कोणती आहे, तर ग्लायकोलायसिस. बघा, ओके, ग्लायकोलायसिस टेक्स प्लेस. ओके, ग्लायकोलायसिस झाल्याच्या नंतर बघा, याच्यापासून पायरुविक ॲसिड तयार होईल. ओके, पायरुविक ॲसिड, ओके, पायरुविक ॲसिड, पायरुविक ॲसिड, ओके, अँड पायरुविक ॲसिड. मग हे पायरुविक ॲसिड तयार झाल्याच्या नंतर काय केलं जातं, सेकंड स्टेप फर्मेंटेशनची, लक्षात ठेवा. ओके, ॲक्च्युअली ग्लायकोलायसिस इट इज द फर्स्ट स्टेप इन द अनएरोबिक रिस्पिरेशन अँड द सेकंड स्टेज इज द फर्मेंटेशन. सेकंड स्टेप इज द फर्मेंटेशन. ठीक आहे, फर्मेंटेशन बघा, फर्मेंटेशन. ठीक आहे, बघा आता लक्ष द्या. आता ॲक्च्युली काय व्हायला इथे बघा, इन अनएरोबिक रिस्पिरेशन 2 steps occurs. फर्स्ट इज द ग्लायकोलायसिस अँड सेकंड वन इज द फर्मेंटेशन. ओके, जी दुसरी स्टेप आहे ही फर्मेंटेशन आहे. ठीक आहे, मग काय व्हायलंय, तर ग्लुकोजचं ब्रेकडाऊन झालं. ओके, थ्रू द ग्लायकोलायसिस पायरुविक ॲसिड इज फॉर्मड, येतं लक्षामध्ये. अँड आफ्टर फर्मेंटेशन, ओके, एकतर तुम्हाला इथं ॲसिड्स तयार होईल किंवा अल्कोहोल तयार होईल. ओके, समजा इथं अल्कोहोल तयार झालं, अल्कोहोल. ओके, याच्यासाठी समजा वेगवेगळे एन्झाईम्स वापरावे लागतात, जसं की आपण ईस्ट. अल्कोहोलसाठी आपल्याला माहिती आहे आपण कोणता एन्झाईम वापरतो, तर ईस्ट नावाचा एन्झाईम वापरतो, बरोबर आहे का. दिस इज द फंगाय. ठीक आहे, समजा इथं लॅक्टिक ॲसिड तयार झालं. ठीक आहे, ओके, लॅक्टिक ॲसिड म्हणा. ओके, किंवा इथं बघा वेगवेगळं काय तयार होईल तुमच्यासाठी. ओके, इथं V1 विटॅमिन्स तयार होतील, विटॅमिन्स, विनेगार दॅट इज द 4% ॲसिटिक ॲसिड. इथं लक्षामध्ये या विनेगारलाच काय म्हटलं जातं, तर 4% ॲसिटिक ॲसिड असं डिस्कस केलं जातं. इथे लक्षामध्ये बघा. मग बघ, अनएरोबिक रिस्पिरेशन म्हणजे काय लक्षात येईल का, द रिस्पिरेशन विच टेक्स प्लेस इन ॲब्सेन्स ऑफ
ऑक्सिजन, दॅट इज द अनएरोबिक रिस्पिरेशन. जे रिस्पिरेशन ऑक्सिजनच्या ॲब्सेन्समध्ये होतं त्याला अनएरोबिक म्हणायचं. याच्यामध्ये काय होतं, दे प्रोड्युसेस लेस अमाऊंट ऑफ एनर्जी. ॲक्च्युअली हे खूप कमी प्रमाणामध्ये एनर्जी तयार करते. दे प्रोड्युसेस लेस अमाऊंट ऑफ एनर्जी. ठीक आहे. ओके. आता काही असे बॅक्टेरिया आहेत, ओके, याच्यामध्ये भरपूर बॅक्टेरिया आहेत. मेनी बॅक्टेरिया प्रोड्युसेस, ओके, मेनी बॅक्टेरिया प्रोड्युसेस एनर्जी थ्रू अनएरोबिक रिस्पिरेशन. ओके. असे भरपूर बॅक्टेरिया आहेत जे काय करतात, त्यांचं रिस्पिरेशन करायला, पण कोणतं अनएरोबिक, आणि त्या अनएरोबिक रिस्पिरेशनमधून स्वतःची एनर्जी प्रोड्यूस करायला. ठीक आहे. जसे की बघा ग्लुकोज आहे. ओके. आता अनएरोबिक रिस्पिरेशनमध्ये काय होतं, फर्स्ट स्टेप इज द ग्लायकोलायसिस आणि सेकंड स्टेप इज द फर्मेंटेशन. ठीक आहे. मग काय होतं याच्यामध्ये बघा, ओके, द पायरुविक ॲसिड इज फॉर्म्ड थ्रू द ग्लायकोलायसिस. Okay, and after fermentation acid alcohol is produced with the help of enzyme, that is the anaerobic respiration. मग anaerobic respiration म्हणजे काय, it is the process in which pyruvic acid is formed through glycolysis. Okay, and after fermentation it produces organic acid or the alcohol with the help of enzyme, that is the anaerobic respiration. याला काय म्हणतो आपण, anaerobic respiration. येते लक्षामध्ये. मग anaerobic respiration, आता हे जे anaerobic respiration आहे, हे anaerobic respiration बघा, इव्हन आपण आपल्या बॉडीमध्ये सुद्धा दाखवतो. ह्युमन बॉडी ऑल्सो परफॉर्म द अनएरोबिक रिस्पिरेशन. पण कधी दाखवतो ह्युमन बॉडी, ड्युरिंग द हेवी एक्झरसाइज. बघा, ड्युरिंग द हेवी एक्झरसाइज द ह्युमन शोज द अनएरोबिक रिस्पिरेशन. माणसाच्या मध्ये, ओके, आता बघा आपल्यामध्ये मसल्स आहेत. ओके, आपले जे काही मसल्स आहेत, ओके, ज्यावेळेस आपण रनिंग करतोय, ज्यावेळेस हेवी एक्झरसाइज करतोय, मग त्यावेळेस काय होतं, तर या मसलला ऑक्सिजनचा सप्लाय कमी पडतो. ओके, ड्यू टू अनएडिक्वेट सप्लाय किंवा लेस सप्लाय ऑफ ऑक्सिजन, द मसल प्रोड्युसेस द लॅक्टिक ॲसिड अँड हेन्स वी गेट लेस अमाऊंट ऑफ एनर्जी अँड वी फील द टायर्ड. काय होतं, ज्यावेळेस हेवी एक्झरसाइज करतो त्यावेळेस आपल्या मसल्स लॅक्टिक ॲसिड तयार करतात आणि लेस एनर्जी प्रोड्यूस होते, कमी अमाऊंट ऑफ एनर्जी तयार होते. ठीक आहे. आणि मग एनर्जी कमी पडल्यामुळं आपल्याला कसं असं थकल्यासारखं जाणवतं. का, तर आपल्या बॉडीने कोणतं रिस्पिरेशन केलं आहे, अनएरोबिक रिस्पिरेशन केलं आहे. ठीक आहे. किंवा काही असे प्लॅन्ट्स आहेत, ओके, लक्षात येते का, काही असे प्लॅन्ट्स आहेत, ओके, आता काय करतात, स्वतःला एनर्जी मिळवण्यासाठी, समजा एखादी सीड आहे, ठीक आहे, एखादं सीड आहे, आपण सीड सो केली जमिनीमध्ये. ओके, मग जमिनीमध्ये गेल्याच्या नंतर काय होतं, तिला अनएरोबिक रिस्पिरेशन करावं लागतं. याचं कारण असं आहे की जे काही सराउंडिंग जे आहे तिथं ऑक्सिजनचा सप्लाय कमी आहे. ओके, सॉईलमध्ये बरीड झाल्यामुळं ऑक्सिजन कमी पडायला आहे. मग अशा वेळेस ती काय करते, तर अनएरोबिक रिस्पिरेशन परफॉर्म करते. येतं लक्षामध्ये. म्हणजे अशा प्रकारे प्लॅन्ट्स आणि ॲनिमल्स दोघांमध्येही अनएरोबिक रिस्पिरेशन होतं. ओके, द अनएरोबिक रिस्पिरेशन विच इज टेक्स प्लेस इन बोथ प्लॅन्ट ॲज वेल ॲज द ॲनिमल. ठीक आहे. दिस इज द रिगार्डिंग द अनएरोबिक रिस्पिरेशन. हे कशाबद्दल आहे, तर अनएरोबिक रिस्पिरेशन. येतं लक्षामध्ये, अनएरोबिक रिस्पिरेशन. ठीक आहे. काय मग अनएरोबिक रिस्पिरेशन, मग लक्षात येतं का बघा, द रिस्पिरेशन विच इज टेक्स प्लेस विदाउट ऑक्सिजन, दॅट इज द अनएरोबिक रिस्पिरेशन. ठीक आहे. चला, सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा हे डायग्राम काढून घ्या. हे डायग्राम तुम्हाला एक्झामला पडते. चला लवकर काढा. चला झालं. ठीक आहे. पॉज करून नंतर काढा. ओके, लक्षात आलं का, ग्लायकोलायसिस. ओके, इथं लॅक्टिक ॲसिड राहिलं आपल्याला, लॅक्टिक ॲसिड. ठीक आहे. चला बघा, आता इथे वेगवेगळे मायक्रोब्स वापरले जातात. लक्षात ठेवा, विटॅमिन्स व्हिनेगार प्रोड्यूस करण्यासाठी काय वापरतात, व्हेरियस मायक्रोब्स. तुमच्या बुकमध्ये ॲक्च्युली खाली दिले, ईस्ट सुद्धा खाली दिलं आहे, परंतु अल्कोहोलचं फर्मेंटेशन कधी होतं लक्षात आलं का, ज्यावेळेस ईस्ट, ओके, फर्मेंटेशन म्हणजे एक अनएरोबिक रिस्पिरेशन. ओके, सेकंड स्टेप आहे आणि पहिली स्टेप आहे, लक्षात ठेवा. ओके, ॲक्च्युली दिस इज द सेकंड स्टेप. ठीक आहे. चलो, डायग्राम काढून घेतली. चला आता डिस्क्रिप्शन लिहून घ्या. चला बघा, आता लिहा.
लिहा मग अनएरोबिक रिस्पिरेशन म्हणजे काय? द रिस्पिरेशन लिहा, द रिस्पिरेशन takes place in absence of oxygen, called as अनएरोबिक रिस्पिरेशन. ठीक आहे, याला काय म्हटलं जातं? अनएरोबिक रिस्पिरेशन. ओके, इन अनएरोबिक respiration, okay, it produces less amount of energy. It produces less amount of energy. आपण बघितलं होतं एका ग्लुकोज मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर किती एटीपी तयार होतात? फक्त 2 एटीपी, बरोबर आहे का? चला पुढे बघा मग आता. ओके, मेनी बॅक्टेरिया परफॉर्म द अनएरोबिक रिस्पिरेशन. मेनी बॅक्टेरिया perform the anaerobic respiration. Many bacteria perform the anaerobic respiration to get energy. ठीक आहे. चला आता अनएरोबिक रिस्पिरेशन मध्ये किती स्टेप येतात? 2. द अनएरोबिक रिस्पिरेशन कंटेन 2 स्टेप. The anaerobic respiration contain 2 steps. चला याच्यामध्ये पहिली स्टेप कोणती सांगा? ग्लायकोलिसिस. आणि सेकंड स्टेप कोणती रे? फर्मेंटेशन. चला झालं, फर्मेंटेशन लिहिलं. ठीक आहे. चला मग आता अनएरोबिक रिस्पिरेशन म्हणजे काय? द पायरिक ॲसिड इज फॉर्म्ड थ्रू ग्लायकोलायसिस. द पायरुविक ॲसिड is formed through anaerobic respiration. Is formed through glycolysis. ठीक है, glycolysis and after fermentation it produces acids or alcohols with the help of enzymes. Called as anaerobic respiration. ठीक आहे. चला झालं. ओके, पॉज करा आणि नंतर लिहून घ्या. ठीक आहे. चला आता बघा, ह्युमन बॉडी ऑल्सो परफॉर्म अनएरोबिक रिस्पिरेशन. ओके, आता कसं दाखवतंय बघा. ड्युरिंग हेवी एक्झरसाइज आवर मसल्स ऑल्सो परफॉर्म अनएरोबिक रिस्पिरेशन. बघा, ड्युरिंग heavy exercise our muscles also perform the anaerobic respiration. ठीक आहे. तर काय होतं? दे प्रोड्युसेस लॅक्टिक ॲसिड अँड ड्यू टू दिस लेस एनर्जी ऑब्टेन. दे प्रोड्युसेस किंवा मसल्स प्रोड्युसेस लॅक्टिक ॲसिड. Muscle produces lactic acid due to this less energy is obtained.
to this less energy is obtained. Hence we feel as a tired. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, एक थकल्यासारखं जाणवतं. बरोबर आहे का? ओके. ड्युरिंग सोईंग, आता काही सीड्सचं सुद्धा एक्झाम्पल दिलं आहे बुकमध्ये तुमच्या. ठीक आहे, आता ज्यावेळेस पेरली जातं ना सीड्स वगैरे, पेरणी करतात, ड्युरिंग द सोईंग द सीड्स ऑल्सो परफॉर्म द अनएरोबिक रेस्पिरेशन ॲज दे गोज अंडर द सॉइल. लिहा ड्युरिंग, sorry, the seeds, the sowing seeds also perform the anaerobic respiration. Anaerobic respiration पण कधी दाखवतात? as they goes inside the soil. बरोबर आहे का? जस्ट ते सॉइलच्या मध्ये जातील. ठीक आहे, पाणी वगैरे त्यांच्यावर येईल. ओके, किंवा मातीची लेयर येईल, त्यावेळेस ते काय करतात? एनारोबिक रेस्पिरेशन. हेन्स बोथ प्लांट अँड ॲनिमल शोज द बोथ plants and animals shows the anaerobic respiration. ठीक आहे, चला आलं लक्षामध्ये? अनएरोबिक रेस्पिरेशन कळलं. चला याच्यानंतर जो काही रिमेनिंग पार्ट आहे आपला, तो रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू. ओके, बघा जेवढं झालेलं आहे तेवढं पूर्ण नोट डाऊन करत चला. ओके, कोणाला काही डाऊट वगैरे असतील तर विचारत चला. ठीक आहे, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आता, लक्षात घ्या. इवन आता मे महिन्यात चालू आहे. ओके, लागली जून येतोय, त्याच्यामुळं हे तुम्ही विसरून जाऊ नका. कंटिन्यू 2-3 2-3 1-2 तास 3 तास अभ्यास करत चला. ओके, चलो बाय.